8 महिने प्रेग्नेंट, शूटिंग रेंजवर 1 तासाहून जास्त उभं राहून कम्पीट करणं, एशियामधल्या बेस्ट शूटर समोर खेळणं आणि तरी पण इंडियासाठी मेडल जिंकणं. हा मूवी सीन नाही, ही रिअल लाईफ स्टोरी आहे मेघना सजनारची, जी करेज, रेझिलियन्स आणि चॅम्पियन म्हणजे नेमकं काय हे रिडिफाईन करते. जेव्हा प्रेग्नन्सीला ऍथलीटच्या करिअर मधला पॉज किंवा एंड म्हणून पाहिलं जातं, तेव्हा मेघना सजनारने हे नरेटिव्ह पुन्हा लिहायचा डिसिजन घेतला. बेंगलुरूची 32 वर्षीय रायफल शूटर मेघनाने न्यू दिल्लीमध्ये झालेल्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये हिस्ट्री क्रिएट केली. विमेन्स 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये इंडिव्हिज्युअल ब्रॉन्झ मेडल जिंकून आणि टीम इव्हेंटमध्ये इंडियाला गोल्ड मेडल मिळवून देण्यात मदत करून तिने हे सगळे 8 महिने प्रेग्नेंट असताना साध्य केलं. या हिस्टॉरिक मोमेंट पर्यंत पोहोचायचा मेघनाचा प्रवास एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहिला आहे. शूटिंग सारख्या मेंटली खूप डिमांडिंग स्पोर्ट्समध्ये क्वालिफिकेशन स्टेज दरम्यान ती 1 तासाहून जास्त रेंजवर उभी राहिली. ऍडव्हान्स प्रेग्नन्सीमुळे येणाऱ्या फिजिकल चेंजेस असून सुद्धा तिने बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि कंपोजर परफेक्ट मेंटेन केला. हाय प्रेशर 8 विमेन फायनल मध्ये तिने करिअर मधला एक बेस्ट परफॉर्मन्स डिलिव्हर केला आणि एशिया मधल्या इलाइट शूटर्स मध्ये 3rd प्लेस फिनिश केली. शूटिंग सारख्या स्पोर्ट्स मध्ये एक छोटासा मूवमेंट, एक एक्स्ट्रा ब्रेथ किंवा 1 सेकंडचा लॅप्स पण सगळं बदलू शकतो. अशा गेम मध्ये मेघनाची कामनेस आणि प्रिसिशनने सगळ्या स्पोर्टिंग वर्ल्डला सरप्राईज केलं. तिचा परफॉर्मन्स फक्त मेडल्स पुरता सीमित नव्हता. इव्हेंट मध्ये ऑलिम्पियन 11 इन व्हॅलर इव्हेंटने गोल्ड मेडल जिंकलं, पण स्पॉटलाइट मात्र मेघनावरच राहिले, कारण तिचा करेज पोडियम रिझल्ट्स पेक्षा मोठा होता. तिची स्टोरी सोशल मीडियावर इन्स्टंट व्हायरल झाली आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स मधल्या ऍथलीट्स करून एडमायरेशन मिळाले. 2 टाइम ऑलिम्पिक मेडलिस्ट PV सिंधूने पण सोशल मीडियावर मेघनाचं खूप सुंदर अप्रिसिएशन केलं. तिने लिहिलं की 8 महिने प्रेग्नेंट असताना कम्पीट करताना मेघनाला बघून तिच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आणि एडमायरेशन वाटलं आणि हा परफॉर्मन्स एक रिमाइंडर आहे की स्ट्रेंथ खूप वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये येते आणि करेज नेहमी मार्ग शोधून काढतो. हा मेघनाचा प्रेग्नन्सी दरम्यान पहिला ब्रिलियन्स नव्हता. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती अर्ली स्टेज प्रेग्नन्सी मध्ये होती, तेव्हा तिने चायनामध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कप मध्ये आपला पहिला इंडिव्हिज्युअल ब्रॉन्झ मेडल जिंकला होता, जो एक इनक्रेडिबल माइलस्टोन होता आणि फ्युचर मध्ये काय येणार याची एक हिंट होती. 2017 पासून इंडियासाठी रिप्रेझेंट करताना मेघना खूप वेळा बॅकग्राऊंड मध्ये राहिली, कारण इंडियन शूटिंग सेटअप मध्ये कॉम्पिटिशन खूप स्टिफ आहे. पण लास्ट 1 वर्षात तिने असा परफॉर्मन्स केला की आता ग्लोबल रिकॉग्नायझेशन इनएव्हिटेबल राहिलं आहे. मेडलच्या पलीकडे पण मेघनाची स्टोरी खूप डीपर मिनिंग घेऊन येते. विमेन स्पोर्ट्स मध्ये प्रेग्नन्सीला खूपदा सेटबॅक म्हणून पाहिलं जातं, फिजिकली, प्रोफेशनली आणि इमोशनली सुद्धा. काही ऍथलीट्सला कॉन्ट्रॅक्ट लूज होईल, सिलेक्शन मिस होईल, फॉर्म ड्रॉप होईल, रिदम तुटेल, या सगळ्या गोष्टींची भीती असते. पण मेघनाने प्रूव्ह केला आहे की मदरहुड आणि ऍथलेटिक एक्सिलन्स हे एकमेकांच्या अपोजिट साइडला नसतात. प्रेग्नेंट असताना शूटिंग मध्ये कम्पीट करणं म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिजिकल अवेअरनेस. बॅलन्स चेंज होतो, ब्रीदिंग पॅटर्न्स बदलतात, स्टॅमिना फ्लक्च्युएट होतो आणि मेंटल फटीग वाढतो. पण मेघनाने अडॅप्ट केलं, ट्रेनिंग कंटिन्यू केली आणि आपल्या बॉडी आणि प्रिपरेशनवर ट्रस्ट ठेवला. जेव्हा इंडियन स्पोर्ट्स एक इन्क्लुसिव्ह आणि सपोर्टिव्ह इकोसिस्टम कडे मूव्ह होत आहे, तेव्हा मेघना सजनारची स्टोरी करेज, एम्पॉवरमेंट आणि लिमिटलेस पॉसिबिलिटीचा सिम्बॉल बनून उभी राहते. तिने फक्त मेडल्स नाही जिंकले, तर लाखो लोकांची मनं जिंकली आहेत आणि हजारो महिलांना इन्स्पायर केलं आहे की मदरहुडमुळे स्ट्रेंथ कमी होत नाही, ती अजून वाढते. आता मेघना सजनारची ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी इंडियन स्पोर्ट्स मध्ये प्रेग्नन्सी, मदरहुड आणि फिमेल एथलेटिक एक्सिलन्स बद्दलचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.